ऐका, महिना अत्यंत गोड चालू आहे, अत्यंत पवित्र आहे, अत्यंत मंगलमय आणि आनंद देणारा महिना चालू आहे. कुठला महिना चालू आहे? कुठला महिना चालू आहे? मार्गशीर्ष महिना चालू आहे. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये 75 प्रकारच्या ज्या विभूत्या सांगितल्यात की अर्जुना, छंदांमध्ये गायत्री माझी विभूती आहे, अर्जुना वृक्षांमध्ये पिंपळ माझी विभूती आहे, अर्जुना अक्षरांमध्ये ओंकार ही माझी विभूती आहे. असं एक एक प्रकारे 75 प्रकारच्या स्वप्नील महाराज विभूत्या सांगितल्यात ना. तर त्या 75 विभूत्या सांगता सांगता 74 सांगितल्या गेल्या. अर्जुनाने विचारलं, देवा तू सांगतो याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे. अर्जुना याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे. भगवान परमात्म्याला विचारलं की देवा तू सांगतो याच्यात मी आहे, सांग देवा जे 12 ते 12 महिने कोणते? चैत्र ते बरं जाऊ द्या, जानेवारी ते जे 12चे 12 महिने आहेत ना, या 12च्या 12 महिन्यांमध्ये तुझा महिना असणारा म्हणजे तुझी विभूती असणारा महिना कोणता? तेव्हा अर्जुनाला देवाने सांगितलं माझी विभूती असणारा महिना म्हणजे हा मार्गशीर्ष महिना आहे. एवढा पवित्र महिना आहे. अजून किती पवित्र? चला पुढे सांगतो, ताड बसा. किती पवित्र? मला तर वाटतं तुम्ही मी आपण हिंदू म्हणून जन्माला आलो ना. ज्या भारतात तुमचा माझा जन्म झाला ना, ज्ञानोबा म्हणतात स्वप्नील महाराज, भरत खंडे नरदेह पापे ही तो परम भाग्याची. भारतात तुमचा माझा जन्म झाला. भारताला पुराणांमध्ये 5 नावं सांगितले. किती सांगितले? भारताला पहिलं नाव आहे भारत. आठवतील तेवढे मी सांगतो, बाकी आठवलं कुणाला तुम्ही सांगा. विठाला. दुसरं नाव हिंदुस्थान. अगदी बरोबर, हिंदूंचं राहण्याचं स्थान म्हणून त्याचं नाव आहे हिंदुस्थान. भारताचं तिसरं नाव, भारताचं पहिलं नाव भारत, दुसरं नाव हिंदुस्थान, तिसरं नाव इंडिया. इंडिया ते इंग्रजांनी ठेवलंय ते, पण आता आपल्याला इंग्लिश बोलल्याशिवाय समाधान होत नाही. कुठल्या तरी मराठी माणसाला कुठल्या तरी मराठी शब्दामध्ये 2-4 इंग्लिश वाक्य टाकल्याशिवाय त्याचं मानसिक समाधान झालेलं दिसत. जाऊ द्या तिकडे, मी त्या मुद्दा सांगणार नाही. इंग्लिश वेस्ट करतो अशातला भाग नाही. माझ्या धोत्रावर जाऊ नका. आय एम इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. मी टेक्निकल फील्ड मधून शिकलो. इंग्लिश प्रत्येकाला आलं पाहिजे. द विंडो ऑफ वर्ल्ड, जगाची खिडकी आहे. पण मी तर असं म्हणेल इंग्लिश इज द इंटरनॅशनल लँग्वेज. प्रत्येकाला आलं पाहिजे, पण केव्हा बोलावं आणि काय बोलावं हे बी बोलणार समजायला पाहिजे. आपण मावशी इंग्लिश बोललं आणि ते इंग्लिश जर समोरच्याला कळलं नाही तर त्याचा गैरअर्थ होतो. कसं? शहराकडून खेड्याकडे निघाली मॅडम, वैशाख महिना उन्हाळ्याचे दिवस आहे. मॅडम शहराकडून खेड्याकडे निघाली. रस्त्याने चालता चालता मॅडमला बस स्टँड वरती आंबे दिसले. काय दिसले? आंबे विकणारा दिसला मेघश्याम महाराज. मॅडम रस्त्यावरती बस स्टँड वरती आले. मॅडमने 1 किलो आंबे घेतले, पर्समध्ये ठेवले आणि मॅडम शहराकडून खेड्याकडे जायला निघाली. कोण? बोला ना. मॅडम 1 किलो आंबे पर्समध्ये घेतले. रस्ता सामसूम होता, दुपारची वेळ होती, मराठी शाळेची मॅडम होती. दुपारची वेळ होती. मॅडमला असं वाटलं मी 1 किलो आंबे घेतले, सासूचा स्वभाव अत्यंत खतरनाक आहे, हा आंबे आपण प्रेसमध्ये घेतले, हे गोड आहे का नाही तपासायचं. मॅडमने काय केलं, रस्त्याने चालता चालता प्रेसमध्ये हात घातला, 1 आंबा काढला आणि तो आंबा मॅडमने खायला सुरुवात केली. आता आंबा खाता 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 आंब्यात काय निघतं? अहो रस पण राहतो ना. मॅडमने रस खाल्ला आणि रस खाल्ल्यानंतर खाता 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 गावात पोहोचले स्वप्नील महाराज. आता रस संपूर्ण खाल्ल्यानंतर आता उरलं काय? बोला ना. मॅडमने ती कोय घेतली ना, अशी कोय फेका ना. मॅडमने कोय फेकली. फेकल्याबरोबर घटना अशी घडली, एक म्हातारी अशी अंगण सारवत होती. अंगण सारवता 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 मॅडमची कोय म्हातारी एवढी जोरावते हो. म्हातारीला कोय लागली आणि मॅडमची कोय म्हातारीला लागल्यानंतर राहुल दादा मॅडम मोठ्याने ओरडली, पण इंग्लिश मधून. मॅडम ओरडली, आजीला कोय लागली, सारवणाऱ्या आजीला. मॅडम मोठ्याने ओरडली, ओ माय गॉड. आता ओ माय गॉड याचा मराठीचा अर्थ काय होतो? अरे माझा देवा. मॅडमला वाईट वाटलं. मॅडम
मोठ्याने ओरडली, ओ माय गॉड असं मॅडम ओरडल्याबरोबर म्हातारीने ती मॅडमचं ऐकलं आणि ती कोय उचलली तोंडात घातली. हाव माय करस गोडे म्हणे. असं भाषाचं फरक असतो. विठाला इंडिया म्हणून मला एवढं सांगावं लागलं. ऐका, भारताचं पहिलं नाव आहे भारत आहे, दुसरं नाव हिंदुस्थान आहे, तिसरं नाव अजनाब खंड, भारताचं चौथं नाव आहे आर्याव्रत आणि भारताचं शेवटचं आणि पाचवं नाव आहे जम्बूद्वीप. आम्ही म्हणतो बघा, जम्बू सुंदर म्हटलंय. पाचवं नाव आहे काकडा करताना म्हणतो आपण, जम्बुया दीपामादी एक पंढरपूर धर्माचं नगर रे विठू पाटील. भारताचे आहेत आणि त्या भारतामध्ये राहणारे तुम्ही मी आपण हिंदू लोकांचे देव किती आहेत असं वर्णन आहे. हरी 33 कोटी देवाच्या मुंडा मागचे बघा खुश होऊ राहिले. असं वर्णन आहे. कसं आहे ऐका, हरी अष्टकोटी भैरव रे 33 कोटी देव आहेत. किती कोटी? गणितातले कोटी नाही, 33 प्रकारचे देव आहेत. पण ऐका ना, 33 प्रकारचे देव असे देव आहे ना, असे देव आहे ना, कसे देव? आम्ही हिंदू लोकांचे देव किती देव आहेत? 33 प्रकारचे देव. एका तोंडाचा देव आहे, 2 तोंडाचे देव आहे, 3 तोंडाचा देव आहे, 4 तोंडाचा देव आहे, 5 तोंडाचा देव आहे, मावशी 6 तोंडाचा देव आहे. आमच्या हिंदू लोकांच्या, आपल्या हिंदू लोकांचे असे देव आहेत ना. आमच्या कोणत्या देवाला सापाचं तोंड आहे, कोणाच्या देवाला माकडाचं तोंड आहे, कोणाच्या देवाला घोड्याचं तोंड आहे, कोणाच्या देवाला हातीचं तोंड आहे. विविध देव आहेत. इतके देव आहे ना, किती देव आहे तरी बरेच लोक म्हणतात वेर इज गॉड. विठाला एका तोंडाचा देव आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलाय. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. एका तोंडाचा देव आहे. एक गाऊ आम्ही. एका तोंडाचा देव आहे. 2 तोंडाचा देव आहे. कोण? अग्निनारायणाला किती तोंड आहे? 2 तोंड आहे. 3 तोंडाचा देव. बोला बोला बोला. दत्त. बरं जाऊ द्या, कोणत्या महिन्यात जन्माला आला? अहो ह्याच महिन्यामध्ये, म्हणजे उद्याच. कोण? 3 तोंडाचा देव.
कधी जन्माला आला? तिथी पौर्णिमा माघ मार्गशीर्ष दत्तात्रय भगवान पुढच्या या महिन्यामध्ये म्हणजे उद्या जन्माला येणार आहे. कधी येणार आहे अभंग सांगितला. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ धरी अवतार विश्वतारावया अत्रीच्या अनुसया करोदर कधी जन्माला आला? ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी कोणता पक्ष चालू होता? शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार असे या तिथीला भगवान दत्तात्रय जन्माला आले. अजून सांगू मार्गशीर्ष महिना किती पवित्र. भगवान दत्तात्रय या महिन्यात जन्माला आले. अजून सांगू तुम्ही मी ज्या हिंदू धर्मात आहोत तुमचा माझा धर्मग्रंथ गीता कोणत्या महिन्यात जन्माला आली? गीता से क्या नाता है? गीता हमारी गीता भागवत मागच्या रविवारी या देवाचा एक अवतार आहे. त्या देवाची आपण तळी भरली. चंपाषष्ठी कुठल्या महिन्यात आहे? मार्गशीर्ष महिन्यात. भरली का नाही भरली? कोणत्या देवाची? खंडेराव देवाची तळी भरली ना? तळी भरली तळी. हर हर महादेव हर हर महादेव चिंतामण मोर्या सोन्याची जजोरी मोत्याचा तोरा मी या घोडा पायी तोडा उमरी करदोडा अंगावर चाल सदा हिलाल देव मल्हारे माझा सुंदरी नाना परी खणाळ धडका खणाळ धडका बाकीच्या वाटर लावा महाराज तळ्या बी करतो. कीर्तन करायला सर्व पाठ करून ठेवा लागतो. बोल सदा नंदाचा खंडोबारा या देवाचा अवतार आहे. बरं कोणत्या देवाचा अवतार आहे? खंडोबारा आहे. बघा एका तोंडाचा देव सांगितला, दोन तोंडाचा सांगितला, तीन तोंडाचा सांगितला. कोण? भगवान दत्तात्रय. चार तोंडाचा देव आहे. पाच तोंडाचा देव आहे. पाच तोंडाचा माहिती तुम्हाला? इकडे पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान असं आहे का? आहे ना? पण मला ते नाही सांगायचं. माझा देव वेगळा आहे. पाच तोंडाचा देव आहे. मागे चपला घालून उभे ते दादा खिशात हात घालून. तुम्ही नाही का इकडचे? जात होते. वा वा VIP कोटा VIP हात जोडून उभे ते क्रिकेट बघतायत ते मागचे ते VIP. पाच तोंडाचा देव नाही माहिती?
हुशार दिसे राहणार बरं तुम्ही. एकाच गडीकडे लांब म्हणलं पहिलाच दिवस अजून पुढे 7 दिवस जायचे बाकी. मावशी मी का काले बटलू ऐका ना. नाही माहिती इकडे नाही माहिती नाही माहिती नका चिंता करू मला बी नाही माहिती. विठाला त्याचे 5 मुख 8 कान ते तर पुच्छ 2 10 पाय 4 चालत जाय. सावजना माय काय का 5 तोंडाचा देव आहे ते ऐका करता पुन्हा बोलावं लागेल. विठाला अनेक देव आहेत पण 3 तोंडाचा जो देव आहे ना या महिन्यातच जन्माला आला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसं झाला. तिथीप्रमाणे झाला. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. दत्तात्रयांचा अवतार कसा झाला सगळ्यांना माहिती असेल. मला वाटतं कीर्तन पण असेल. कीर्तनकार उद्याचे तुम्हाला